पाहुयात वंचित विकास आघाडीचं काय होत आहे ते. तिकडे लोकसभेचं बिगुल वाजलंय, मात्र अद्यापही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारनंतर पुन्हा एकदा दिल्लीला जात आहेत. आज जागा वाटपासंदर्भात दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय नेते जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही उपस्थित असतील. या बैठकीमध्ये राज्यातील जागा वाटप आणि उमेदवार निश्चित होईल अशी माहिती मिळते. दरम्यान महायुतीत योग्य समन्वय असल्याचं भाजपच्या नेत्यांनी पुन्हा स्पष्ट केलंय. त्यामुळे आज महायुतीचं जागा वाटप अंतिम होऊ शकतं. साधारण 6-7 जागेमध्ये आम्ही चर्चा करतो आहे आणि मला वाटतं फार तिढा नाही आहे. चर्चा करूनच सुटणार आहे. त्यामुळं लवकरच याची बैठक होईल आणि तिढा संपेल. 3-4 पक्षांचं महायुतीचं सरकार असतं त्यावेळी एकाला उमेदवारी भेटल्यावर त्या ठिकाणी 2-3 पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. तथापि ही निवडणूक मी आपल्याला म्हटलो त्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचे पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक आहे. ही देशाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे बघा की अजितदादा असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील किंवा शिंदेसाहेब, हे तिघेही एकत्रितपणे समन्वय साधून मार्ग काढतायत. 80-90% मार्ग निघालाय. जागा वाटपांची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे. परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसलो होतो. दोन्ही उपमुख्यमंत्री होते, चंद्रशेखरजी बावनकुळे त्या ठिकाणी होते. आजच संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्या वरती शिक्कामोर्तब